प्रेज द लॉर्ड चर्च. तुम्हा सर्वांचं या मंगळवारच्या संध्याकाळच्या बायबल स्टडीमध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि मागच्या काही आठवड्यापासून पास्टर आपल्याला डॅनियलच्या पुस्तकामधून शिकवत आहेत आणि आज पण आपण तो अभ्यास चालू ठेवणार आहोत. तुमच्यासाठी मी एक वचन वाचू इच्छितो. स्तोत्रसंहिता 119 वचन 18. देवाचं वचन सांगतं, तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. प्रियानो, हे डॅनियलच्या पुस्तकाचा उलगडा पास्टर आपल्याकडून सांगत आहेत. या शेवटच्या दिवसामध्ये जगत असताना हे ज्ञान आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. मागच्या आठवड्यामध्ये पास्टरने आपला 7वा अध्याय सुरू केला आहे व या आठवड्यामध्ये आपण त्या 7व्या अध्यायामध्ये आणखी काही सखोल गोष्टी पाहणार आहोत. 7व्या अध्यायाचा अभ्यास आपण पुढे चालू ठेवणार आहोत. तर का नाही प्रियानो, या अभ्यासामध्ये जाण्याच्या अगोदर आज आपण प्रार्थना करूया. आपलं हृदय देवाचं वचन स्वीकारण्यासाठी तयार करूया. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुला आज आम्ही धन्यवाद देतो, तुला आम्ही गौरव महिमा देतो. परमेश्वर पित्या, ही बायबल स्टडीची वेळ तू आम्हाला दिली आहे म्हणून तुला आज आम्ही आभार मानतो. प्रभू, खरोखर प्रभू तू आमचे आत्मिक नेत्र उघड. प्रभू, तू आम्हाला ज्ञानाचं प्रकटीकरणाचा आत्मा दे प्रभू, जेणेकरून प्रभू तुझी इच्छा काय, तुझी योजना काय प्रभू, तुझं वचनाचा उलगडा हे आम्हाला समजू दे परमेश्वर पित्या. व या दिवसांमध्ये प्रभू तुझ्या वचनानुसार जीवन जगण्यासाठी तू आम्हाला प्रत्येकाला सहाय्य कर. प्रभू, तुझे दास प्रभू हे वचन आणत असताना त्यांना पण तू अभिषेक दे व प्रभू त्यांच्याद्वारे तू आमच्या प्रत्येकाची तू भेट घे. प्रभू, ही वेळ तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित करतो. येशूच्या नावाने प्रार्थना करतो म्हणून तो ऐक पित्या, आमेन. प्रियानो, आज आपल्यामध्ये देवाचे सेवक आहेत. पास्टर सुधीर साबळे ते आपल्याला देवाच्या वचनामधून शिकवणार आहेत. का नाही आपण सर्वजण टाळ्या वाजवून त्यांचं ह्यावेळेस स्वागत करूया. प्रेज द लॉर्ड. परत एकदा आजच्या ह्या बायबल स्टडीसाठी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मागील काही दिवसांमध्ये आपण दानिएलाच्या पुस्तकातून अभ्यास करत आहोत आणि दानिएलाचं पुस्तक हे प्रियांनो प्रगटीकरणाच्या पुस्तकासाठी खूप जुडलेलं आहे. विशेष करून शेवटच्या काळातले जे इव्हेंट्स आहेत त्याबद्दल यांचे खूप काही आम्हाला गोष्टी एकत्र आलेल्या पाहायला मिळतात आणि देव परमेश्वराने दानिएलाला हे प्रगटीकरण केलेलं आहे. आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलं, मागच्या आठवड्यामध्ये, की कसं दानिएलाचा 7वा अध्याय हा दानिएलाच्या दुसऱ्या अध्यायासंगती जुडलेला आहे. त्या ठिकाणी जो पुतळा आहे त्या पुतळ्यामध्ये देवाने नबुकदनेस्सर जे स्वप्न दाखवलं होतं आणि त्यांनी 4 वेगवेगळे राज्य दाखवले होते. ओके, आणि त्या 4 राज्यांचा उल्लेख त्या ठिकाणी केला आहे. पण 7व्या अध्यायामध्ये फक्त 4 राज्याचा उल्लेख केला नाहीये, तर त्या ठिकाणी काही 4थ्या राज्याबद्दल काही डिटेल्स, अधिक जास्त सखोल माहिती दिलेली आहे, जी दानिएला प्रभूंनी दाखवलेली आहे की हे 4थं राज्य कसं असेल, 4थ्या राज्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असतील. प्रियांनो, आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या की ज्या ठिकाणी दानिएलच्या 7व्या अध्यायामध्ये आम्हाला हे पाहायला मिळालं की देव परमेश्वर सरते शेवटी संत जनांचं राज्य स्थापन करणार आहे. सर्व जे पवित्र लोक आहेत त्यांच्या हातामध्ये देव परमेश्वर राज्य सोपवून देणार आहे आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर सर्व काळ राज्य करणार आहेत. जो दुसऱ्या अध्यायामधला, दानिएलच्या अध्यायामध्ये जो धोंडा हात न लावता पडला आणि त्या पायावर जिथं ते बोट त्याच्यावर पडला आणि तिथलचं पूर्ण चुराडा झाला आणि तो धोंडा पूर्ण जगावर राज्य करत होता, किंवा तो एवढा मोठा झाला की त्यांनी पूर्ण जग व्यापून टाकलं. तो दुसरा कोणी नसून तो मनुष्याचा पुत्र, तो राज्य करणार आहे. आणि मागच्या आठवड्यात आपण ते पाहिलं की ज्या ठिकाणी हे 4 राजे दिसले. आज प्रियांनो, आपण थोडंसं काही सखोल गोष्टी पाहणार आहोत. मी याच्यामध्ये काही फार सखोल गोष्टी घेऊन जाऊ शकत नाही, कारण त्याचा अभ्यास करण्यासाठी बराच वेळ लागतो आणि काही गोष्टी समजून घेण्यासाठी आपण प्रयत्न करूया. देवाच्या आत्म्याकडे आम्ही मागितलं की देवा माझे डोळे उघड. आणि प्रियांनो, एक लक्षात ठेवा, कधी कधी दानिएलचं पुस्तक किंवा प्रगटीकरणाचं पुस्तक हे एवढं आकर्षित वाटतं आणि मग काही लोक म्हणतात प्रभू येशू आता लगेच येणार आहे, तो काही निश्चित प्रभू येशूचं आगमन जवळ आहे. याच्याबद्दल अभ्यास करणं चांगलं आहे, पण वैयक्तिक जीवनामध्ये दानिएलाचा असा स्वभाव असणं हे जास्त महत्वाचं असं मी तुम्हाला सांगेन प्रिया. कारण हे जे शिक्षण आहे की बाबा हा जो प्राणी असा आहे. परवा दिवशी मी एक फोटो पाहत होतो आणि कोणीतरी तो त्या सिंहाचा फोटो टाकला की ज्याला पंख आहेत. आपण पाहिलं चिताबद्दल, आणि तो एका विशिष्ट कंपनीच्या बाहेर लावला आणि मग त्यांनी तिथले की दानिएलाच्या पुस्तकामध्ये आलेली हे जे चित्र आहे तसंच होतं ते चित्र, चित्याला पंख लावलेले. आणि मग
आता ते राज्य करणार. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, जे राज्य येऊन गेले ते परत राज्य करतील असं मला वाटत नाही. पण त्यांना कदाचित संधी मिळेल, ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेला ते राज्य इथं असतील, पण ते प्रभूच्या अधीन होऊन राज्य करतील. तर त्याबद्दल काय मी तुम्हाला असं म्हणत नाही की कुठेतरी वचन आहे, पण मला असं वाटतं की ह्या गोष्टी ज्या पूर्वी घडलेल्या त्या आमच्या बोधासाठी आहेत, आम्ही त्यातून समजून घेण्यासाठी आहे आणि त्यातून काही गोष्टी शिकण्यासाठी आहे. आपण त्या ठिकाणी पाहिलं की ते चौथं जे जो पशु आहे तो अत्यंत अकराळ विक्राळ भयंकर विचित्र असा तो पशु आजपर्यंत कधी पाहिला नाही. आम्ही सर्वांनी सिंह पाहिलेला आहे, आम्ही सर्वांनी चिता पाहिलेला आहे, आम्ही सर्वांनी अस्वल पाहिलेलं आहे. पण हे जे चौथं जे आहे एक विचित्र असं हे पशु आहे, प्राणी आहे आणि त्याबद्दल जास्त डिटेलमध्ये म्हणजे दानिएल म्हटलं की बाबा ते चौथं प्राणी काय बद्दल मला कळू दे बापा. आणि म्हणून 7व्या अध्यायाच्या 19 वचनापासून पुढे आपण वाचत जाऊया. त्या ठिकाणी थोडंसं आणि नुसतं चौथ्या प्राण्याबद्दल नव्हे तर त्या चौथ्या प्राण्यामध्ये एक छोटंसं लिटिल हॉर्न असं म्हटलेलं आहे. ओके, वाचूया 19 वचनापासून पुढं. मग ते चौथे श्वापद जे इतरांहून भिन्न असून अति विक्राळ होते. पहा, हे भिन्न आहे, सर्वांपेक्षा भिन्न आहे, अति विक्राळ होते. बरं, ज्याचे दात लोखंडाचे व नखे पितळेचे होती. पहा, तुम्हाला थोडस मार्क आउट करा. ज्याचे दात कसे आहेत? ज्याचे दात लोखंडाचे. आपण पाहिलं प्रियांनो, लोखंड म्हणजे त्या पुतळ्यामध्ये लोखंड जो आहे, जो पायाचा भाग आहे, तो आपण पाहिलं की तो रोमचं राज्य आहे. पण एक महत्वाची गोष्ट आहे, त्याच्या पंजांना काय होतं? व नखे पितळेची होती. पितळ. इथं पितळ का आलं? लोखंड आणि पितळ म्हणजे ह्या जो राज्य आहे हे दोन प्रकारचं राज्य आहे. आणि ज्या वेळेला मी ह्याबद्दल पाहत होतो की याचे दात तर लोखंडाचे आहेत. बरं, वाचत जाऊया पुढे, आपण 22 पर्यंत वचन वाचूया. मी तुम्हाला ह्याबद्दल थोड्याशा काही गोष्टी सांगतो. बर, जे सर्व काही चावून त्याचा चुरा करी व उरलेले आपल्या पायाखाली तुडवी. त्याचे काय ते कळावे म्हणून मी इच्छा दर्शवली. पहा, देवबापाकडे तो मानतो की देवबापा हा प्राणी आहे काय, मला प्रगट कर. बर, त्याच्या डोक्याला 10 शिंगे असून आणखी एक शिंग निघाले, त्यामुळे 3 शिंगे उपटून पडली. आता ह्या ठिकाणी थोडस जास्त स्पेसिफिक पाहायला मिळतं की हा जो प्राणी आहे हा त्याच्या डोक्यावर 10 शिंग आहेत. आणि प्रियांनो, आपण त्यावेळेला मी ज्यावेळेस रोम बद्दल सांगत होतो त्यावेळेस त्या 10 बोटांबद्दल मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. ओके, की ते जे 10 बोट आहेत त्या वेळेला युरोपनी, जे रोमचं राज्य सुरू झालं, युरोपमध्ये 10 वेगवेगळे राज्य आले आणि ते सर्वजण त्या रोमच्या राज्याखाली होतं किंवा युरोपच्या राज्याखाली होतं. बरं, पुढं. या शिंग्याला डोळे व मोठमोठ्या गोष्टी बोलणारे तोंड असून ते आपल्या बरोबरच्या इतर शिंगाहून लठ्ठ दिसत होते. या सगळ्यांचे मर्म काय ते कळावे म्हणून मी इच्छा दर्शवली. मी पाहिले तो त्या शिंगाने पवित्र जनाबरोबर युद्ध केले व त्याचे त्याचवर प्राबल्य झाले. एका शिंगाने पवित्र जनांबरोबर युद्ध केले आणि तो प्रबळ झाला. बरं, शेवटी पुराण पुरुष आला तेव्हा परात्पर देवाच्या पवित्र जनास न्याय मिळाला. आमेन. बरं, म्हणजे त्यांनी पवित्र लोकांचा छळ केला, पण सरते शेवटी पुराण पुरुष जो आहे, कोण आहे तो? खुद्द पिता परमेश्वर, खुद्द प्रभू येशू ख्रिस्त, तो आला आणि तो पवित्र जनांना न्याय देणार आहे. बर, व त्या पवित्र जनास राजाचे स्वामित्व मिळण्याचा समय आला. राज्याचं स्वामित्व पवित्र जनास मिळालेलं आहे. याचेही मर्म कळावे म्हणून मी इच्छा दर्शवली. इच्छा दर्शवली. आता मग त्या ठिकाणी इच्छा दर्शवल्यानंतर तो पुढं एक्सप्लेन करतो. 23 वचनात म्हटलं की ते राजे काय आहेत. वाचो 23 वचन काय म्हटलेलं आहे. त्याने सांगितले की चौथे श्वापद हे पृथ्वीवर चौथे राज्य होईल. राज्य, श्वापद हे राज्य, विसरू नका प्रियांनो. आता श्वापद म्हटलं की राज्य आहे, पृथ्वीवरचं चौथं राज्य आहे. ओके, श्वापद
हे पवित्र शास्त्रामध्ये राज्याचं दर्शक आहे आणि हे आम्हाला समजून यायला पाहिजे, ते आम्ही स्वीकारायला पाहिजे. ठीक आहे, आपण प्रियांनो याच्यातले काही वचनं पाहूया. मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की त्याचे दात लोखंडाचे आहेत आणि आम्हाला माहिती आहे की दात लोखंड म्हणजे रोमन एम्पायर आहे किंवा रोमचं राज्य आहे. पण मग हे त्याच्या क्लाउज किंवा त्याच्या पंजाला जी नख आहेत ते पितळेची आहेत किंवा तांब्याची आहेत. का बरं? प्रियांनो, खरं पाहिलं तर तांब हे ग्रीसचं राज्य आहे. ओके, मग ह्या रोमी सरकारमध्ये ग्रीसचं राज्य कसं काय? तर मी तुम्हाला सांगू द्या प्रियांनो, हे जे रोमी सरकार आलं त्यांना ग्रीसचे ट्रेडिशन्स किंवा पद्धती त्याचा त्यांनी खूप रिस्पेक्ट केला आणि त्याच त्यांनी कंटिन्यू केल्या आपल्या राज्यामध्ये. रोमन राज्याने ग्रीसचे ट्रेडिशन्स घेतल्या. जरी रोमननी ग्रीसवर विजय घेतला तरी त्यांची जी ट्रेडिशन त्यांचा त्यांनी रिस्पेक्ट खूप केला प्रियांनो. आणि म्हणून त्या राज्याला असं उल्लेख केला ग्रेको रोमन एम्पायर. म्हणजे ग्रीको रोमन एम्पायर म्हणजे रोमन सरकार आलं पण त्यांनी ट्रेडिशन्स बदलले नाही. त्यांचे ग्रीकचे काही ट्रेडिशन त्यांनी घेतले, फक्त त्यांनी काही लोकांचे नावं बदलले. आता ग्रीक मधलं देवता ज्या होत्या त्यांनी त्या ठिकाणी ग्रीकचं देवताचं आणि ते मूर्तीचं नाव ग्रीकमध्ये ज्युअस असं होतं, पण ह्यांनी नाव बदललं आणि त्याला ज्युपिटर ठेवलं. ज्युपिटर नाव ठेवलं. हे थोडक्यात लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही पाहिलं प्रियांनो तर रोमी सरकारच्या काळामध्ये किंवा रोमनमध्ये ग्रीक ही भाषा फार प्रभावी भाषा होती. या ज्यांनी ते लिखाण केलं, जेव्हा त्या काळामध्ये जे लेखक होते, इतिहासाची पुस्तकं लिहिले गेली किंवा जे चांगले चांगले लेखक होते त्यांनी सर्व ग्रीक भाषेमध्ये लिहिलं. ग्रीक भाषा ती तिथलची एक मान्य केलेली भाषा होती. कविता ज्या लिहिल्या त्या ग्रीक भाषेमध्ये लिहिलेल्या आहेत आणि त्याचा प्रभाव अत्यंत प्रभावीपणे झालेला आपण पाहायला मिळतो. आता आम्हाला पाहायला मिळतं की जरी त्याचे दात हे लोखंडाचे आहेत तरी त्याच्या पंजाला मात्र पितळ आहे. म्हणजे ग्रीक आणि रोमनच्या मध्ये मिक्सचर असं ते राज्य होतं, जरी रोमाने राज्य केलं. आता त्या ठिकाणी 20 वचन आपण वाचूया. 20 वचनात काय लिहिलं पहा बरं. त्याच्या डोक्याला 10 शिंगे असून आणखी एक शिंग निघाले, त्यामुळे 3 शिंगे उपटून पडली. या शिंग्याला डोळे व मोठमोठ्या गोष्टी बोलणारे तोंड असून ते आपल्या बरोबरच्या इतर शिंगाहून लठ्ठ दिसत होते. या सगळ्यांचे मर्म काय ते कळावे म्हणून मी इच्छा दर्शवली. या ठिकाणी 20 वचनामध्ये 10 शिंगांमधून एक शिंग आलं. आता हे आम्हाला समजायला पाहिजे ते काय आहे. ओके, आणि ते छोटं होतं, स्मॉल शिंग, छोटस. आणि हे जे छोटं शिंग आहे प्रियांनो, हे संत जनांसंगती युद्ध करत आहे. आता आम्हाला पाहिलं एक या ठिकाणी पाहायला मिळतं रोमचं राज्य आहे, त्यामध्ये एक छोटस शिंग आलं. ते काय करत आहे? संत जनांसंगती युद्ध करत आहे. आणि त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की पुराण पुरुष आला आणि न्याय झाला, जजमेंट झाला. ओके, आणि त्याने त्या लहान शिंगाचा आणि बाकीचा त्याने त्या ठिकाणी न्याय केलेला आहे. आपण मगाशी 23 वचन देखील वाचलं की हे चौथं जे शिंग किंवा चौथं राज्य आहे प्रियांनो, त्याबद्दल 23 वचनात आपण पाहिलं की हा चौथं, त्याला काय म्हटलेलं आहे, श्वापद म्हटलेलं नाही का. श्वापद हा शब्द बीस्ट इंग्लिश मध्ये वापरलेला आहे. पण आपण 24 वचन वाचूया प्रियांनो, कारण ह्या 24 वचनामध्ये आम्हाला काही याचे गुण पाहायला मिळतात. आपण 24 वचन वाचूया. आता 10 शिंगाविषयी विचारशील तर त्या राज्यातून 10 राजे निघतील. 10 शिंगातून 10 राजे निघतील. व त्यानंतर आणखी एक राजा निघेल, त्यामधून एक राजा येईल. ऐका, हे छोट शिंग राजाचं दर्शक आहे.
तो त्या पूर्वीच्या राजाहून भिन्न असून तिघा राजास पादाक्रांत करील. तो त्या 10 शिंगामधून जे राजे आहेत त्यातल्या 3 जणांना पादाक्रांत करेल. बर, म्हणजे त्यांना हरवेल. हा, तो परात्पर देवाविरुद्ध गोष्टी बोलेल. आता पहा प्रियांनो, हे छोटं जे गोष्ट आहे त्याचं मार्कआउट करा. तो परात्पर देवाविरुद्ध बोलेल. हे जो राजा आहे परात्पर, प्रियांनो हे फार महत्वाचं समजणं, कारण शेवटच्या काळामध्ये जो ख्रिस्त विरोधी येणार आहे त्या सांगतेची तुलना केलेली आहे. आणि म्हणून हे जे छोटं शिंग आहे त्याच्याबरोबर आपल्याला तुलना करणं. आपण मी त्या वेळेबद्दल पण काही गोष्टी बोलणार आहे. बर, तो परात्पराविरुद्ध बोलेल आणि परात्पर देवाच्या पवित्र जनास झेर करील. तो संत जनांना छळ, परसिक्यूट द सेंट्स. मार्कआउट करा पुढं. तो नेमलेल्या सणात व घालून दिलेल्या शिस्तीत बदल कराव्यास तो पाहिल. वेळ आणि नियम मध्ये बदल घडवेल. तो हा जो व्यक्ती आहे तो वेळ आणि नियमामध्ये बदल घडवेल. बर, एक काळ, 2 काळ व अर्धा काळ पर्यंत. पहा आता मोजा. 1 काळ, 2 काळ आणि अर्धा काळ, 3.5 काळ त्याला देण्यात आलेला आहे. बर, त्याला 3.5 काळ दिलेला आहे. हे मार्कआउट करा, कारण मी ते 3.5 बद्दल काही गोष्टी बोलणार आहे तुम्हाला सांगते. बर, काळपर्यंत ते त्याच्या कब्जात राहतील. पण न्यायसभा भरेल, त्याचे प्रभुत्व काढून घेतील. पहा त्याच्याकडून जेव्हा न्याय होणार आहे त्याचं प्रभुत्व काढून घेण्यात येणार आहे. बर, त्याचा नाश करतील. त्याचा नाश होणार आहे प्रियांनो, आणि तो नाश साधा सुद्धा नाही, सार्वकालिक नरकातला नाश असणार आहे. पुढं व त्याचा कायमचा न्यायनाट करतील. त्याचा कायमचा नायनाट करतील. काही घटना त्या छोट्या शिंगाबद्दल आम्हाला वाचायला मिळते, त्या राज्याबद्दल वाचायला मिळते. आपण काही गोष्टी समजून घेण्याची गरज आहे. खुद्द दानियल तो दृष्टांत सांगत आहे, दृष्टांचा अर्थ देखील सांगत आहे. आम्हाला हे समजलं पाहिजे, कारण जर तुम्ही त्याच अध्यायातलं 8वं वचन वाचाल तर काय म्हटलं पहा त्या ठिकाणी. मी ती शिंगे न्याहाळून पाहत असता, पहा त्यांच्यामध्ये आणखी एक लहानसे शिंग निघाले. हे लहानचे शिंग 8व्यामध्ये पाहते, त्यांनी दृष्टांत पाहते आणि त्याचं एक्सप्लेनेशन तो खाली इथं त्याचं स्पष्टीकरण तो ह्या ठिकाणी आम्हाला देत आहे. बर, 8वं वचन. त्याच्यामुळे अगोदरच्या शिंगापैकी 3 समूळ उपटली गेली आणि त्या शिंगाला मनुष्याच्या डोळ्यासारखे डोळे होते व त्याला मोठमोठ्या गोष्टी बोलणारे तोंड होते. आता ह्या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे की प्रियांनो, आपण पाहिलं की जर दानियेलाचा 2रा अध्याय बद्दल मी जेव्हा एक्सप्लेन केलं, जाऊन तुम्ही अभ्यास कराल, तुम्ही परत एकदा तुम्ही वाचा, त्या ठिकाणी ते 10 राज्यची नावं देखील थोडे बहुत द्यायचा प्रयत्न मी केलेला आहे. आणि प्रियांनो, त्या 10 राज्यातले 3 राज्य बाहेर पडतील आणि मग एक तो छोट शिंग बाहेर येईल. त्याला त्या शिंगाला डोळे दिलेले आहेत आणि त्याला तोंड देखील दिलेलं आहे. हे चॅलेंजिंग आहे. ओके, आणि प्रियांनो, ह्या छोट्या शिंगाबद्दल जवळपास अर्ध्यापेक्षा पुढचा पूर्ण अध्याय दानियल तो एक्सप्लेन करत आहे, स्पष्ट करून सांगत आहे. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, हे छोटं शिंग जो आहे निश्चितच एका राज्याबद्दल बोललं गेलेलं आहे, पण तो ख्रिस्त विरोधाबद्दल खूप काही बोललं गेलेलं आहे. की काही गोष्टी आम्हाला त्या समजणं गरजेच्या आहेत. ह्याच्यामध्ये जवळपास मला असं वाटलं की त्याचे काही गुण आहेत, मी परत तुम्हाला सांगावे. प्रियांनो, ह्या जवळपास 10 गुण वेगवेगळे ह्या शिंगाबद्दल आहे. ओके, मला तुम्हाला सांगू द्या की हा जो छोटसे शिंग आहे, पहिली गोष्ट तो छोटा शिंग आहे, छोटा आहे. ओके, दुसरी गोष्ट तो त्याच 10 राज्यातून आलेलं एक शिंग आहे. त्याने जेव्हा आला 3 राजांना उखडून टाकलेले, मुळापासून काढून टाकलेलं आहे. ही तिसरी गोष्ट. त्याला डोळे आणि मुख देण्यात आलेलं आहे. 5वा मुद्दा, सर्व समर्था विरुद्ध तो बोलणारा आहे. परमेश्वराच्या विरोधामध्ये त्याच्या विरोधात बोलणारं मुख त्याला आहे. ओके, नंतर 3 राजाच्या नंतर 4थी गोष्ट, तो
येणार आहे. ओके, आता जर तुम्ही अभ्यास केला ह्या सर्व गोष्टीचा, जेव्हा रोमनचं राज्य सुरू झालं त्याच्या राज्याचा शेवट 476 इसवी सन मध्ये झालं. मी तुम्हाला सांगते, ख्रिस्तपूर्व ख्रिस्ताच्या अगोदरचा मोजणी केली जाते, पण 476 मध्ये रोम सरकार प्रियांनो संपलं. आपण ते पाहणार आहोत त्यातून काय घडत गेलं, कुठल्या गोष्टी घडत गेलं. ओके, महत्वाची गोष्ट आहे की हे जे शिंग आहे दुसऱ्या सर्वांपेक्षा वेगळं होतं. ह्या शिंगाने संत जनांचा छळ केला आणि ह्या शिंगाने काय केलं, वेळ आणि नियम बदलले आणि मग त्याला 3.5 वर्ष हा समय देण्यात आलेला आहे. आता 3.5 वर्ष हा जो समय आम्हाला समजण्याची गरज आहे. पहिलं म्हणजे एक काळ, दोन काळ म्हणजे एक काळ म्हणजे 1 दिवस, 2 काळ म्हणजे 2 दिवस आणि अर्धा काळ म्हणजे 3.5 वर्ष. आम्हाला सर्वांना माहिती आहे प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना प्रभू येशू ख्रिस्ताला 3.5 वर्षाची सेवा देण्यात आली होती. त्यांनी 3.5 वर्ष या पृथ्वीवर सेवा कार्य केलेलं आहे. तसंच एक ख्रिस्त विरोधी येणार आहे, त्याला 3.5 वर्षाचा काळ देण्यात आलेला आहे. पण हे 3.5 वर्ष राज्याबद्दल बोललेलं आहे का त्या ख्रिस्त विरोधाबद्दल, आपण ते पाहणार आहोत. प्रभूतील जर प्रगटीकरणातून अभ्यास आपण करू शकलो तर त्यातून आपण अभ्यास करणार आहोत. पण मला आज तुम्हाला एक गोष्ट सांगायचं प्रियांनो, हा जो 3.5 दिवसाचा काळ आहे हा फक्त 3.5 दिवसाचा नव्हे तर एक विशिष्ट वर्षांचा काळ आहे. ओके, जर तुम्ही एका वर्षाला 360 दिवसाची मोजणी केली, 360 दिवस जर धरले तर म्हणजे आता 1 वर्ष 360 दिवस, त्यात अजून 2 वर्ष, ते जेवढे दिवस असतील तेवढे. ओके, 2 वर्षाचे 360 आणि 360 720, बरोबर. 720 आणि 360 त्याचा अभ्यास करा, कॅल्क्युलेट करा आणि मग अर्धा समय, एकूण 1260 दिवस ह्या 3.5 वर्षात भरतात. हो, 1260 दिवस ह्या 3.5 वर्षामध्ये भरतात. मग 1260 दिवसाचा काय संबंध आहे? 476 मध्ये युरोप, जे रोमी सरकारचं, ज्याच्यावर रोमचं हे होतं, ते युरोप हे 10 राज्य त्यांनी सुरुवात केली आणि त्यांचं राज्य सुरू झालं. प्रियानो, आम्हाला सर्वांना माहिती आहे आणि आम्ही याचा अभ्यास करावा. आम्हाला आदाम हव्वेला देवाने निर्माण केलं. त्यानंतरच्या काळामध्ये, नोहाच्या काळामध्ये फार मोठा जलप्रलय आला. त्या जलप्रलयातून 8 लोक त्या ठिकाणी बाहेर आले. हे नोहाचे वंशज होते प्रियांनो, आणि ते धार्मिकतेतून बाहेर आलेले. पण पुढे जर पाहाल ती धार्मिकता परत तळून गेली आणि मग त्यांनी बाबेल वापरला, स्वतःचं नाव मोठं करायला प्रयत्न केला. देवाच्या विरोधात, देवाच्या योजनेविरुद्ध. देवाची योजना होती की पूर्ण पृथ्वी झाकून टाकायची. म्हटले नाही, आम्हाला पाहिजे, आम्हाला अशा प्रकारे ठेवायचं की आम्हाला आमचं नाव मोठं करायचं. त्या घटना आपण पाहिलेल्या आहेत, बाबेल. आणि हे सर्व त्या नीतिमत्वाच्या, नोहाच्या नीतिमत्वाच्या आलेल्या गोष्टी आहेत प्रियांनो. आम्हाला ते देखील माहिती आहे की कशा रीतीने देवबापांनी मिस्रामधून आपल्या इस्रायल लोकांना बाहेर काढलं. आल्यानंतर त्यांनी एवढं मोठं देवाचं सुंदर पॉवर ऑफ गॉड, देवाचं अद्भुत कार्य पाहिलं, अग्नी पाहिला. 40 दिवसामध्ये, 40 दिवस मोशे आतवर होता. या ठिकाणी इथं त्यांनी प्रियांनो तो हे तयार केला, काफ तयार केलं ना. त्याला काफ म्हणण्यापेक्षा एक वासरू तयार केलं आणि त्याची पूजा, सोन्याचं वासरू तयार करून पूजा करायला सुरुवात केली. ओके, आणि ही एक फार चॅलेंजिंग गोष्ट आहे. मी जे पाहतोय ह्या सर्व गोष्टीमधून की धार्मिकतेमधून काही गोष्टी बाहेर पडत आहेत, देवाच्या उपस्थितीमधून काही गोष्टी बाहेर पडतात. हा ख्रिस्त विरोधी कोण आहे?
ख्रिस्त विरोधाबद्दल जर आपण अभ्यास करू लागलो तर हा कोण आहे? मी त्या 1260 वर्षाबद्दल तुमच्या सांगते बोलेन, पण आज मी तुम्हाला सांगतो थोडीशी त्याच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. पॉल मंडळी सांगते बोलत होता प्रेषितांच्या कृत्यामध्ये 20व्या अध्यायामध्ये आणि 28 आणि 33 वचनामध्ये तो म्हणतो तुमच्या मध्येच असे लोक येतील. पहा बरं, वाचा बरं काय म्हटलेलं आहे प्रेषितांच्या कृत्य 20व्या अध्याय आणि 28 ते 30 वचनं. तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हास अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतःकरिता मिळवली, रक्ताने स्वतः करता मिळवलेली आहे. बर तिचे पालन तुम्ही करावे. बर मी गेल्यावर कळपाची दयामाया न करणारे क्रूर लांडगे तुम्हामध्ये शिरतील, हे मी जाणून आहे. लक्षात ठेवा, असे क्रूर लांडगे त्यांच्यामधूनच उभे राहतील. बर हा, तुम्हापैकीही काही माणसे उठून शिष्यांना तुमच्यापैकीही ज्यांनी नीतिमत्व स्वीकारलं त्यांच्यापैकीही काही लोक प्रभू येशूच्या मागे जायला तुम्हाला सांगणार नाही. माझ्या मागे या, मी तुम्हाला देतो, मी तुम्हाला भविष्यवाणी देतो. मी भविष्यवाणीच्या विरोधात नाही आहे, पण प्रियानो एक लक्षात ठेवा, कुठल्याही माणसाकडून गोष्टी स्वीकारण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही आणि फसले जाऊ शकतो. कारण हा फसवण्याचा डिसिव्हर ह्या जगामध्ये राज्य करत आहे. प्रियांनो, तुमच्यामधून अशी उभे राहतील आणि ते स्वतः माग, असं म्हटलं ना, काय म्हटलं ते, तुमच्यामधून काही जण उठतील. तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तिथून वचन वाचा जिथं तुम्ही आला होतात. ओके, तुमच्यामधून काही जण उठतील, तुम्हापैकीही काही माणसे उठून काही माणसे उठून शिष्यांना आपल्या मागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील. बर 30 पर्यंत वाचलं का? तुमच्यामधून काही लोक उठतील. ह्या सर्व प्रसंगामध्ये पाहत असताना आम्हाला पाहायला मिळतं की याच्यातून काही लोक उठलेले. प्रियांनो, जर तुम्ही गलती करास पत्राचा 3रा अध्याय आणि 1 वचन, ह्या ख्रिस्त विरोधाबद्दल काही वचनं तुम्हाला मी देऊ इच्छितो. अभ्यास करा प्रियांनो, ख्रिस्त विरोधक कोण आहे. पॉल त्यामध्ये म्हणतो, अरे मूर्ख गलती करा नो, तुम्हाला कोणी फसवलं, अहो बुद्धिहीन गलती करा नो. वधस्तंभावर खेळलेला येशू ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यापुढे वर्णन करून ठेवला आहे, त्या तुम्हाला कोणी भुरळ घातली आहे. कोणीतरी फसवणार आहे, भुरळ घालणार आहे त्यांच्यामध्ये. प्रेम हा धूर्त शत्रू सैतान भुरळ घालणारा आहे. फिलिप्पीकर पत्राचा 2रा अध्याय आणि 21 वचन. फिलिप्पीकर पत्राचा 2रा अध्यायाचं 21 वचन. कारण सर्वजण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात. हा, स्वतःच्या गोष्टी पाहणारे खूप जगामध्ये आहेत. तुम्ही आणि मी ख्रिस्त येशू आणि असे काही लोक असतील जे स्वतःचं राज्य, माझं काय, मला काय मिळणार, मी कोण, येशू ख्रिस्ताच्या राज्यासाठी समर्पित असणारे लोक देवाला हवेत. प्रियांनो, तुमच्यामधूनच असे काही लोक निघतील. आम्हाला काळजी घ्यायला पाहिजे. 1 तिमोथेला पत्राचा 5वा अध्यायाचं 15 वचन. 1 तिमोथेला पत्राचा 5वा अध्यायाचं 15 वचन. 1 तिमोथी 5वा अध्याय आणि 15 वचन. कारण कित्येक बहुकून शैतानामागे जाऊन चुकले आहेत. अरे बापरे, बहकून सैतानामागे जाऊन चुकलेत. बरं, तेवढंच आहे का वचन? ते ऑलरेडी गेलेले. 2 तिमोथी 3:8, 2 तिमोथेला पत्राचा 3रा अध्याय 8 वचन. यान्नेस व याम्ब्रेस यांनी जसे मोशेला अडवले तसे हेही सत्याला अडवितात. सत्याला अडवणारे लोक. बर, हे लोक भ्रष्टबुद्धी बनलेले व विश्वासासंबंधाने पसंतीस न उतरलेले असे आहेत. बर, हे सर्व कुठे आहेत लोक? मंडळीमध्ये. पॉल या ठिकाणी आत्मिक काही गोष्टी शिकवत आहे, सांगत आहे आणि आम्हाला समजण्याची. शत्रू सैतान मंडळीतल्या काही लोक जे स्वतःच्यासाठी, स्वतःच्या विचारांनी जीवन त्यांच्याद्वारे काही गोष्टी करतो. पण प्रियांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, शत्रू सैतान इवन म्हणजे पवित्र आत्म्याची ओतणी झाल्यानंतर देखील
ह्याद्वारे कार्य करायचा प्रयत्न करतो. दुसरे थेसलोनिकराच्या पत्रामध्ये दुसरा अध्याय, आणि मी तुम्हाला ख्रिस्त विरोधाचं कार्याबद्दल बोलत आहे. प्रियांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ह्या गोष्टी आम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी दुसऱ्या थेसलोनिकराच्या पत्रामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये पहिल्या वचनापासून पॉल काय म्हणतो पहा. बंधुजन हो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन व त्याच्याजवळ आपले एकत्र होणे या संबंधाने आम्ही तुम्हास अशी विनंती करतो की पहा, तो इथं विनंती करतोय, शिकवतोय की बरं तुम्ही एकदम दचकून चित्तस्थैर्य सोडू नका व बरं. घाबरू नका. घाबरू नका, चित्तस्थैर्य सोडू नका. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, काही घटना घडल्या, कुठलं गोष्ट घडलं की असे लोक उभे राहतात आणि तुम्हाला आणि मला अगदी घाबरून सोडवतात. तुम्ही सोडू नका असं देवाचं वचन सांगतं. बरं, पण तुम्ही काळजी घ्यायला आम्हाला सांगितलेली. पुढे वाचूया. प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने किंवा जणू काय आम्हाकडून आलेल्या वचनाने अथवा तुम्ही देखील कदाचित ह्या वचनातून गैरसमज करून घेऊ शकाल की प्रभूचा दिवस आलेला आहे, आता पास्टरनी सांगितलेलं आहे किंवा मग पावलांनी सांगितलेलं आहे. तुम्ही देखील त्याप्रमाणे काय करू नका, आलेल्या वचनाने आणि पत्राने घाबरू नका. घाबरू नका. भीती देवापासून नाहीये. इनफॅक्ट ज्यावेळेस प्रभू येशू येईल तेव्हा तो आनंदा दिवस असेल, अरे मला येशूला भेटायला, अरे अच्छा काही लोक आता येशू येणार आहे, चला चला चला. हे भीतीने प्रभूला भेटण्यासाठी जाऊ नका रे. माझा राजा येणार आहे, माझा प्रभू येणार आहे, माझा प्रियकर येणार आहे, त्याला मला भेटायला जायचं. त्या उद्दिष्टाने तुम्ही त्याकडे जा. पुढे वाचा. हा, कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका, कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसले जाऊ नका. कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो अनितिमान पुरुष प्रकट होईल. तो अनितिमान पुरुष प्रगट होणार आहे. हे छोटं शिंग ते त्याचं शिंग आहे बरं का. हे आत्मिक आहे. पण मी तुम्हाला ते राज्याबद्दल पण सांगणार आहे, कुठलं राज्य आहे ते. पण हे आत्मिक शिंग आहे. बरं, पुढं. तो नाशाचा पुत्र, तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात त्या सर्वांपेक्षा स्वतःला उंच करणारा म्हणजे मी देव आहे असे स्वतःचे प्रदर्शन करीत बरं देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे. तो देवाच्या मंदिरामध्ये बसणारा आहे. 4थं वचन वाचलं का पूर्ण? प्रियांनो, तो असा आहे. मग त्या काळामध्ये काय होणार आहे की लोक विश्वासाला, तो शब्द वापरलेला आहे, अपॉस्टसी कम्स फ्रॉम. अपॉस्टसी म्हणजे ऍक्च्युली ह्या मराठी भाषांतरात सांगितलं नाही. अपॉस्टसी म्हणजे विश्वासापासून भ्रष्ट होणे. कुठल्या विश्वासापासून? अपॉस्टसी, जो प्रेषिताने दिलेले शिक्षण आहे त्यापासून भ्रष्ट होता निर्माण होईल. ख्रिस्ताचं जे शुभवर्तमान आहे त्यापासून भ्रष्टता. नावापुरता ख्रिस्ती असेल, पण ख्रिस्ताचं शुभवर्तमान किंवा हे जे फाउंडेशन स्टडी आहे, आम्ही ज्याला म्हणतो की पायाभूत शिक्षण आहे, त्यापासून ते दूर जातील. म्हणून तुम्ही फसू नका असं बायबलचं वचन सांगतं. तो जो येणार आहे प्रियांनो, आणि मला तुम्हाला सांगू द्या, हे सर्व काय आत्मिक मंदिर देखील आहे आणि तो येणार आहे. मला माहित नाही यरूशलेम मंदिर तयार होईल तेव्हा तो येईल का नाही, पण एक लक्षात ठेवा प्रियांनो, तुम्हाला मला प्रेषिताच्या शिक्षणात टिकून राहायला गरजेचं आहे. आम्हाला त्यात स्वतःला सांभाळणं. योहानाने सांगितलं, पहिलं योहानाचं पत्र याचा 2रा अध्याय आणि 18 आणि 19 वचनामध्ये त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्यात. पहिलं योहानाचं पत्र 2रा अध्याय 18 आणि 19 वचन. मुलांनो, ही शेवटली घटका आहे आणि ख्रिस्त विरोधक येणार असे तुम्ही ऐकले. बा त्याप्रमाणे आताच पुष्कळ ख्रिस्त विरोधक उठले आहेत. आता योहान पहिल्या मंडळीला लिहितोय तेव्हाच ख्रिस्ती विरोध उठले होते. बर, ह्यावरून आपल्याला दिसून येते की ही शेवटली घटका आहे. आपल्यातूनच ते निघाले. पहा, ते कुठून निघाले? ते ख्रिस्त विरोधी आपल्यातूनच निघाले. अरे बापरे,
मला वाटलं ख्रिस्त विरोधी येईल, तो असा 2 शिंग लावलेला येईल, नाही, आपल्यातूनच निघाले. बर, हा, आपल्यातूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते. ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते. त्यांच्यातील कोणीही आपला नाही हे प्रकट व्हावे म्हणून ते निघाले. हे फार प्रियांनो त्या ख्रिस्त विरोधाबद्दल खूप काही सांगितलं नाही. हा जो आहे हा तो छोटा शिंग आहे, लक्षात ठेवा प्रियांनो. हा ख्रिस्त विरोध येणार, त्याबद्दल आम्हाला अत्यंत खोल अभ्यास प्रगटीकरणामध्ये पाहायला मिळतो. तो कसा येणार आहे, ज्या वेळेस तो येईल आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल त्याला त्या अग्नीमध्ये पूर्ण जाळून टाकणार आहेत. आणि जे ख्रिस्ताचे विश्वास ठेवणारे संत जन आहेत ते येशू बरोबर राज्य करतील. पण तोपर्यंत आम्हाला टिकून राहणं, विश्वासात राहणं खूप गरजेचं आहे. मी थोडस आता तुम्हाला ते 1260 दिवसाबद्दल बोलू इच्छितो. ते 1260 वर्ष आहेत. प्रियांनो, मंडळीची सुरुवात झाली. मंडळी चांगली वचनामध्ये, गोष्टीमध्ये वाढत गेली. रोमी सरकारने मंडळीचा खूप छळ केला. खूप ख्रिस्ती लोकांचा भयानक छळ देखील झाला. पण एक वर्ष आलं 3012 मध्ये कॉन्स्टंटाईन नावाचा एक व्यक्ती, त्यांनी ख्रिस्ताला स्वीकारलं. आणि तो म्हणतो, म्हणजे जे स्वीकारलं तसं झालं की त्यांनी दृष्टांत पाहिला. काय दृष्टांत पाहिला? त्याने क्रॉसचा दृष्टांत पाहिला. आणि त्यामुळं त्याने प्रभूला, म्हणजे तुम्हाला सांगतो त्यांनी काय केलं असेल तर त्यावेळेला त्यांनी एक फार मोठे, म्हणजे युद्धाला आपले सैनिक पाठवले. पण सैनिकाला पाठवताना त्या प्रत्येक सैनिकाच्या ढाली समोर त्यांनी क्रॉसचं चिन्ह लावलं. त्यांनी हे तयार केले, झेंडे तयार केले. त्या झेंड्यांवर क्रॉसचं चिन्ह लावलं. आणि त्याला असं वाटलं की हे क्रॉसचं चिन्ह हे विजय देणार आहे. आणि त्याला विजय मिळाले. युद्ध केले लोकांसाठी. लक्षात ठेवा, आमचा प्रभू परमेश्वर, प्रभू येशू ख्रिस्त हा प्रेमळ आहे, युद्ध प्रेमी नाहीये. पण कॉन्स्टंटाईनच्या काळामध्ये ही घटना घडली. त्यांनी येशू ख्रिस्ताने, कॉन्स्टंटाईन प्रियांनो पूर्ण जगावर राज्य करणार होता. त्याला ख्रिस्ती धर्म आवडायला लागला आणि त्याने ख्रिस्ती धर्म स्वीकारला. आता मी मगाशी सांगितलं की रोमी सरकारमध्ये कॉन्स्टंटाईन फक्त एकच नव्हते, वेगवेगळे राजे आले, वेगवेगळ्यांनी राज्य केलं आणि त्यांनी खूप लोकांना छळलं. का बरं माहितीये का? कारण रोमी सरकारमध्ये काही देवदेवता होत्या. आणि जर रोमाचं राज्य होतं तर सर्व राज्यामध्ये लोकांनी रोमी देवदेवतांची पूजा करायला पाहिजे होती. त्याला स्वीकारला आणि ख्रिस्ती विश्वासणारे त्याला नाकारत होते आणि म्हणून ते त्यांचा छळ करत होते. त्या रोमी राज्यांचा असा विश्वास होता की जर त्यांच्या देवाला त्या समयामध्ये अर्पण केले जातील तर त्या ठिकाणी चांगलं कल्टिवेशन किंवा चांगलं हंगाम येईल. त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती कुठली येणार नाही. त्या ठिकाणी कुठलाही भूमिकंप होणार नाही, असं त्यांचा विश्वास होता. पण ख्रिस्ती लोक काय करत होते, ते म्हणते नाही आम्ही असं करणार नाही. आणि ते मग जेव्हा काही घडलं की ह्या लोकांमुळे आमच्यावर असं होत आहे आणि मग त्यांचा छळ होत होता. ते ख्रिस्ती लोकांना दोष देत होते. पण प्रियांनो, इसवी सन 313 मध्ये कॉन्स्टंटाईन तो म्हटला की नाही, त्यांनी ख्रिस्ती लोकांना सर्वांना ओपनली वर्शिप करायला, उपासना करायला परवानगी दिली. त्याला असं वाटलं आणि त्याचा विश्वास झाला की ख्रिस्ती लोकांचं काहीतरी दैवी अभिषेक आहे, सामर्थ्य आहे. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी एक मंदिर सुरू केलं. तो जे त्यांच्या रोम सरकारच्या देवाचा तो चीफ होता. ही रियालिटी प्रियांनो. पण त्यांनी अजून एक गोष्ट पाहिली की ही जी ख्रिस्ती जीवन आहे खूप जास्त रित्या प्रसार होत आहे. आणि म्हणून त्यांनी असं एक विचार केला, जर मी ख्रिस्ती धर्म स्वीकारला
तर मी सर्व जगावर राज्य करू शकतो, कारण एक काहीतरी धर्म, एकच धर्म होईल आणि तो राज्य करणारा होईल. आणि म्हणून त्यांनी स्वतः धर्म स्वीकारला आणि तिथलच्या लोकांनी देखील त्यावेळेस ख्रिस्ती धर्म स्वीकारला. तो म्हटला की तुम्ही काही असू शकता, तुम्ही कशाची उपासना करा, तुम्ही काही करा, पण तुम्ही ख्रिश्चन असलं पाहिजे सर्वांना. ओके. आणि त्या क्षणी कॉन्स्टंटाईननी ज्यावेळेस ख्रिस्ताला स्वीकारलं त्यावेळेस पूर्ण जग हे ख्रिश्चन राज्य झालं, असा इतिहास सांगतो. आणि मग त्याच काळामध्ये इसवी सन 325 मध्ये एक काउन्सिल ऑफ निसिया नावाची बैठक झाली. काउन्सिल ऑफ निसिया, प्रियांनो, हे ती निसियाची काउन्सिल होण्याचं कारण देखील असं झालं होतं, कारण त्या काळामध्ये हे शिकवत असताना काही लोकांनी ख्रिस्ताचा अभ्यास केला आणि त्या ठिकाणी एक ख्रिश्चन प्रिस्ट होता आणि तो त्या ठिकाणी उभा राहिला. त्याचं नाव एरियस. आणि तो सर्वांना शिकवत होता की ख्रिस्त हा देवाकडून आला, पण तो देव नाही. ओके. तो निर्मिती केलेला, जसं यहोवा विटनेस सांगतात की नाही तो देव नाही, किंवा मुस्लिम विश्वास होता तो त्यांचा विश्वास देखील असाच आहे, किंवा अजून देखील वेगवेगळे असे लोक की येशू ख्रिस्त कमी दर्जाचा आहे. देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, देव जो पवित्र आणि देवबाप, हे तिघ जण आपण म्हणतो की एकाच सेम आहेत. पण तो शिकवायला लागला आणि बरेचसे त्याला फॉलोअर मिळाले. पण त्या काळामध्ये इजिप्तमध्ये एक बिशप होता जो ख्रिश्चन बिशप होता. त्याने त्याला विरोध केला. त्याचं नाव अलेक्झांड्रा. ओके. आणि त्याने त्याला एक्सकम्युनिकेट केलं, किंवा त्याला म्हटलं की तू आमच्यामध्ये राहू शकत नाही. पण त्या काळामध्ये हा एरियसला किंवा तो जो प्रिस्ट त्याला फॉलोअर त्याला भरपूर होते आणि आज देखील त्या गोष्टी घडत आहेत. मग त्यावेळेला कॉन्स्टंटाईनने एक चर्चची काउन्सिल नेमलं. ओके. आणि त्याला काउन्सिल ऑफ नेशिया म्हणतात. आणि ती घडली ती 325 ख्रिस्तानंतर, इसवी सन 325 मध्ये घडली. हे सांगण्याचं कारण प्रियांनो, कशा प्रकारे गोष्टी करप्ट होत गेल्या ख्रिस्ती जीवनामध्ये, हे मला सांगायचं उद्दिष्ट एवढंच आहे. ओके. आणि मग कॉन्स्टंटाईननी किंवा त्या लोकांनी ठरवलं की नाही, काउन्सिल ऑफ नेशियामध्ये एकच त्यांनी सांगितलं की ख्रिस्त हा देवबाप आहे, तो देव आहे. आणि मग त्यानंतर कॉन्स्टंटाईन गेल्यानंतर एक थिओडेशियन हा तिथलचा राजा बनला किंवा एम्परर बनला त्या याचा. आणि त्याचा तो आला 388 मध्ये. ओके. आणि मग त्याने निर्णय केला की हा जो नेशियाचा काउन्सिल, म्हणजे त्यांनी एक काउन्सिलमध्ये त्यांनी गोष्टी एकत्र केल्या, अशा प्रकारे उपासना करायला पाहिजे. 388 मध्ये त्यांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केला आणि सर्व जगामध्ये त्या ठिकाणी त्याने ही गोष्ट झाली. प्रियांनो, आम्हाला हे समजायला पाहिजे, त्यावेळेस रोमी सरकार हे पूर्ण जगामध्ये राज्य करत होतं. आणि मग सर्व लोक ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आले. आणि मग जे लोकांनी विरोध केला, ह्या थिओडेशियनने दंगली झाल्या त्या काळामध्ये, फार मोठ्या दंगली झाला. त्यांनी त्या सर्व लोकांना ठार केला. लक्षात ठेवा, ख्रिस्ती राजा होता, पण त्याला ख्रिस्ताची ओळख नव्हती. आणि ह्या थिओडेशियनने असं केलं म्हणून त्या ठिकाणी एक बिशप होता. ओके. आता ही थोडक्यात थोडीशी माहिती समजून घ्या, गरजेची आहे, समजली तर. ओके. तिथं एक बिशप होता, त्याचं नाव मॅलन अम्ब्रोज. ओके. आणि त्याला ह्या सर्व गोष्टी आवडल्या नाही की बाबा हा ख्रिस्ती म्हणतो आणि लोकांना ठार मारतो. आणि म्हणून त्या थिओडेशियनला, जो एम्परर होता, त्या एम्पररला त्याला एक्सकम्युनिकेट करून, ह्या बिशपने एक्सकम्युनिकेट केलं की तो एम्परर जरी आहे तरी तो हे योग्य केलं नाही. त्याला एक्सकम्युनिकेट केलं म्हणजे त्याला त्या दिवसापासून प्रभूजन देत नव्हते.
त्याला प्रमोशन दिलं नाही गेलं. आणि तुम्हाला सांगतो प्रियांनो, हा थिओडेशननी, आता तुम्ही विचार करू शकता, हा एम्परर आहे, पूर्ण जगामध्ये राज्य करत आहे, आणि एक बिशप त्याला त्यातून बाजूला करत आहे. 8 महिने ह्यानी शांत बसला, ह्यानी काही केलं नाही आणि कुठलंही त्यांनी गोष्ट केली नाही. पण त्याला दाखवायचं होतं की बाबा एम्परर हा सर्वांपेक्षा राज्य करणार आहे, पण त्याला काहीतरी योजना होती, म्हणून त्यांनी 8 महिने काही केलं नाही. आणि मग 8 महिन्यानंतर त्याने स्वतःमध्ये बदल केला आणि त्यांनी डिक्लेअर केलं, जो कोणी ख्रिस्ताला स्वीकारणार नाही, त्यांनी ख्रिस्ताचे नियम करणार नाही, पाळणार नाही, त्यांना फाईन लावले. त्यांनी त्या काळामध्ये जे रोमी मंदिरं होते ते मंदिरं पाडून टाकायला लावले आणि त्या ठिकाणी चर्चेस उभारायला लावले. ह्या थिओडेशननी केलं प्रियांना. ओके, त्या एका वर्षी ऑलिम्पिक गेम्स कॅन्सल करण्यात आले, ऑलिम्पिकचे खेळ. का? हे सगळं रोमीच्या म्हणजे जे काय आलं होतं. बरं, ह्या गोष्टी त्यांनी घडल्या आणि जर कोणी त्या रोमन देवाची उपासना करेल तर ते त्या एम्परर विरुद्ध, त्या राजा विरुद्ध पाप असेल, अशी त्यांनी घोषणा केली. आणि प्रियांनो, 388 ते 429 एडी मध्ये, इसवी सन मध्ये, कुठलंही दुसरं धर्म उपलब्ध नव्हता. ओके, त्या ठिकाणी सर्व ठिकाणी ख्रिस्ती मंडळ्या होत्या, ख्रिस्ती चर्चेस होते. त्याने एक निर्णय केला आणि तो असा निर्णय होता की त्यांनी एक कमिटी बसवली. त्या कमिटीमध्ये त्यांनी जवळपास 22 ज्ञानी लोक उभे केले. ओके, आणि त्या ज्ञानी लोकांनी 9 वर्ष सर्व गोष्टीचा अभ्यास केला. त्यांनी एक नियम घेऊन आला, एक लॉ घेऊन आला आणि असे काही ते नियम त्यांनी आणले. पण त्या सर्व काळामध्ये 3 असे राजे होते, ते म्हटले की हे आम्ही नियम स्वीकारत नाही. त्या 3 राजाला मुळासकट उपटून टाकण्यात आलं. त्यांचं ओळख पूर्णपणे निघून गेलं. आणि हे सर्व घटना होत असताना प्रियांनो, 7 मे 538 इसवी सन मध्ये हे सर्व नियम स्थापित झाले. आता मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगत असताना बरेचसे तारखा आणि गोष्टी सांगायचा प्रयत्न करत आहे, पण मी तुम्हाला सांगतो की ह्या गोष्टी फक्त समजून घ्या. ओके, आणि संपूर्ण जगावर कॅथलिक चर्चचं राज्य सुरू झालं. ऍक्च्युली ते तेव्हापासून सुरू झालं, त्या थिओडेशननी, आणि त्यांनी त्याचे नियम आणले, त्यांनी रूल्स आणले. कोणी देखील ह्याच नियम आणला. त्यावेळेस पवित्र शास्त्राला बाजूला ठेवण्यात आलं आणि रूल्स आणि नियम, मंडळीचे नियम, रूढी, परंपरा आणि काही गोष्टी त्या ठिकाणी सुरू झाल्या. 7 मे 538 हा मार्क करून ठेवा, कारण त्या दिवशी प्रियांनो नवीन लॉज, ओके, बायबलचं जुनं चर्च जे गोष्टी त्या बाजूला करण्यात आला आणि त्या दिवशी नवीन नियम की ह्या प्रकारे तुम्ही चर्चमध्ये उपासना करायला पाहिजे आहे. आणि त्याच प्रकारे, आणि प्रियांनो 538 पासून 1260 वर्ष कॅल्क्युलेट जर तुम्ही केले, जे तुम्हाला मगाशी मी सांगितलं, 1 दिवस, 2 दिवस आणि अर्धा दिवस, हे 3.5 वर्ष जर तुम्ही अभ्यास केला तर प्रियांनो 1798 पर्यंत रोमन कॅथलिक किंवा कॅथलिक चर्चनी पूर्ण जगामध्ये राज्य केलं. हे धार्मिक राज्य होतं, लक्षात ठेवा प्रियांनो. ओके, 1798 मध्ये त्या ठिकाणी जी सिस्टीम आणली, त्या ठिकाणी पवित्र शास्त्राच्या नियमानुसार त्या सर्व सिस्टीम्स कॅन्सल करण्यात आल्या आणि एक नवीन सिस्टीम किंवा नवीन पद्धत त्या ठिकाणी आली. आणि मग मनुष्याच्या रूढी, परंपरा, जे मानवाने राज्य केलेलं आहे ते त्या ठिकाणी आलं 1798 पर्यंत. 1798 मध्ये काय झालं असेल प्रियांनो,
तर नेपोलियननी येऊन त्या ठिकाणी 1798 मध्ये त्याचा जो जनरल होता त्याचं नाव बेंथिया 1798 मध्ये चर्चचं राज्य थांबवलं. आणि बरोबर तुम्ही मोजाल तर हे 1260 वर्ष त्यांना देण्यात आले. हा एक अभ्यास आहे. प्रभू करो तुम्हाला त्यातून मार्गदर्शन करो. पण विसरू नका प्रियांनो, 3 आणि 3.5 वर्ष जे काय आहे त्या काळामध्ये देण्यात आला. त्यावेळेस इटलीमध्ये फार मोठं, त्याला फ्रेंच रिव्हॉल्युशन म्हणतात. ओके, हा जो नेपोलियन होता हा तिथून आला आणि इटलीच्या लोकांना मुक्त केलं. त्या जे काही राज्य होतं त्या राज्यातून मुक्त केलं. त्यांना मोकळीकता मिळाली, त्यांना फ्रीडम परत देण्यात आलं. आणि जर तुम्ही काही कॉन्स्टिट्यूशन्स वाचल्या वेगवेगळ्या देशाचे, तर त्यांनी असा निर्णय केला की कुठलंही कॉन्स्टिट्यूशन किंवा कुठलंही राज्य धर्माप्रमाणे चालणार नाही. कारण 1260 वर्ष धर्माने राज्य केलं, पण ते धर्म जो होता त्याच्यावर मानवाचं निर्माण केलेला धर्म होता प्रियांनो. तो देव परमेश्वर धर्म स्थापायला आलेला नाहीये. त्यांनी देवाचा आणि मनुष्याचे रिलेशन निर्माण केले होते. पण प्रियांनो, त्यावेळेस बऱ्याचशा लोकांना छळातून जावं लागलं, बऱ्याचशा लोकांना त्रासातून जावं लागलं. आणि त्याला ते 1260 वर्षाच्या काळाला होली रोमन एम्पायर, पवित्र रोमचं राज्य असं म्हटलं गेलं. कॅथलिक चर्चने एवढे वर्ष प्रियांनो राज्य केलं. पण ज्यावेळेस फ्रेंच रिव्हॉल्युशन आलं 1798 मध्ये, ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. प्रभूच्या नावाला धन्यवाद. प्रियांनो, अजून एक महत्वाचं वचन वाचून थांबवतो, आजचा स्टडी थांबवतो. आणि जर प्रभू दिल तर पुढच्या वर्षामध्ये आपण स्टडी करणार आहोत. पण आपण जाऊया दानिएलचं पुस्तक 7वा अध्याय आणि 26 आणि 27 दोन वचन वाचूया. दानिएलचं पुस्तक 7वा अध्याय 26 आणि 27 वचन. पण न्यायसभा भरेल, त्याचे प्रभुत्व काढून घेतील, त्याचं प्रभुत्व काढून घेतलं जाईल, त्याचा नाश करतील हा व त्याचा कायमचा न्यायनाट करतील. राज्य, प्रभुत्व व संपूर्ण आकाशाखालील राजांचे वैभव ही परात्पर देवाची प्रजा, जे पवित्र जन, यास देण्यात येतील. त्याचे राज्य सनातन आहे. सर्व सत्ताधीश त्याची सेवा करतील, त्याचे अंकित होतील. प्रियांनो, मला एक गोष्ट सांगू दे की ही जी घटना आहे ते राज्य काढून घेतलं गेलं वगैरे वगैरे सगळं असेल, पण हे जे आहे हे प्रियांनो प्रगटीकरणाच्या पुस्तकामधला जो ख्रिस्त विरोधी आहे त्याला 3.5 वर्षाचा काळ मिळणार आहे. त्या 3.5 वर्षाच्या काळामध्ये प्रियांनो तो संत जनांना छळणार आहे. जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, देवाच्या आज्ञा पालन करणारे, त्यांना विरोध करणार आहे. कारण ते, पण हा एक कुठला तरी धार्मिक गोष्टीतूनच येणारी गोष्ट आहे. त्याला ते त्याबद्दल अधिक माहिती तुम्हाला प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये अधिक खोलावर अभ्यास करता येईल आणि आपण ते प्रभू दिल तर करणार आहोत. पण मला माहित नाही कधी. पण महत्वाची गोष्ट प्रियांनो, तुम्ही आणि मी हे दानिएलाच्या सारखं विश्वासामध्ये बलवान असणारे लोक बनूया. देव परमेश्वराने दानिएलाला काही गोष्टी प्रगट केल्या आणि जे काही त्यांनी सांगितलं ते प्रत्येक तसंच घडत गेलं. प्रियांनो, प्रभू करो तुम्हाला आणि मला देवाच्या वचनातून आशीर्वाद मिळो. हा 7वा अध्याय मला सांगते खूप बोललेला आहे आणि त्या दिवसामध्ये प्रभू आपल्याला मार्गदर्शन. पण एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, ज्यावेळेस माणसांच्या रूढी परंपरामध्ये तुम्ही अडकताना, आज देखील कितीतरी लोक ने आमच्या पूर्वजांनी असं केलेलं आहे म्हणून आम्ही तसं करतो, पण देवाच्या वचनात नाही ना रे ते. प्रियांनो, फसू नका. पूर्वजांनी काय केलेलं आहे ते महत्वाचं नाही, देवाचं वचन काय सांगतं. प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्ट सांगितलं तुमच्याबद्दल हाय हाय, कारण तुम्ही पूर्वजांचे रूढी पाळता आणि देवाचं वचन ना करता. आम्ही तसं असता कामा नये. आम्ही देवाचं वचन पाळणारे लोक असलं पाहिजे आणि त्यामध्ये बलवान असं. प्रार्थना करूया. देवबापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो आणि तुला विनंती करतो. देवबापा, आम्ही या जगाच्या रूढी परंपरा नव्हे तर तुझ्या वचनाप्रमाणे चालणारे लोक असावे. आणि प्रभू, आम्ही कुठल्या रीतीने फसले जाऊ नये तर तुझ्यामध्ये बलवान असावे. तुला धन्यवाद देतो, या वेळेबद्दल तुझे आभार मानतो. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. थँक्यू. गॉड ब्लेस यू.